नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून स्वागत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितली व जी माहिती आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचली, ज्या माहितीच्या अनुसार जर आपण सर्वांनी या हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात केला या ठिकाणी सोयाबीनचा वापर, तर तुम्हाला गॅरंटीने सांगतो की आपल्या कोंबड्यांवरती येणाऱ्या आजारांचं प्रमाण हे तब्बल 60 ते 70% होऊ शकते कमी. या ठिकाणी आपला विश्वास बसणार नाही, पण हे 100% खरं आहे की जर आपण सर्वांनी हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून केला जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी सोयाबीनचा वापर, तर कोंबड्यांवरती आजार येण्याचं प्रमाण या हिवाळ्यात तब्बल 60 ते 70% होऊ शकते कमी. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी एक प्रश्न पडलाय की असं काय आहे सोयाबीनमध्ये, असा कोणता कंटेंट आहे सोयाबीनमध्ये की सोयाबीनचा वापर या हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून केल्याने कोंबड्यांवरती येणारे आजार हे तब्बल 60 ते 70% होऊ शकतात या ठिकाणी कमी. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक व सविस्तर उत्तर. या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती की जर आपण सर्वांनी या हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून केला जास्तीत जास्त प्रमाणात सोयाबीनचा वापर, तर आपल्या कोंबड्यांवरती येणारे आजार या हिवाळ्यात 60 ते 70% होऊ शकतात कमी. तर मग सोयाबीनमध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्यामुळे कोंबड्यांवरती येणारे आजार हे हिवाळ्यात तब्बल 60 ते 70% होऊ शकतात कमी. मग सोयाबीनचा वापर हा कुक्कुटपालनात या हिवाळ्यात आपण सर्वांनी का करायला पाहिजे? हिवाळ्यात सोयाबीनचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून केल्याने कोंबड्यांना काय काय होऊ शकतात फायदे, आणि हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून या सोयाबीनचा वापर आपण कशा पद्धतीनं करू शकतो व याचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती व योग्य प्रमाण कसं आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओ समजून घेऊयात. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवर्जून पहा. बघा मित्रांनो, सोयाबीन हा आपल्या कोंबड्यांसाठी हिवाळ्यामध्ये वरदान ठरू शकतो. हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हिवाळ्यात कोणत्या प्रतिकूल परिस्थितीचा आपल्या कोंबड्यांना सामना करावा लागतो. बघा मित्रांनो, जेव्हा हिवाळा सुरू होतो त्यावेळेस आपली कोंबडी या थंडीसोबत ॲडजस्ट करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असते, परंतु तिला यश यामुळं प्राप्त होऊ शकत नाही जास्त प्रमाणात की कोंबडी ही शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे. बाहेरच्या वातावरणात थोडा जरी बदल झाला तर तिच्या शरीरामध्ये बदल होतो. कोंबडी स्वतःहून स्वतःच्या शरीरामध्ये या ठिकाणी तापमान कमी करू शकत नाही व तापमान या ठिकाणी वाढवू सुद्धा शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की बाहेरच्या वातावरणामध्ये समजा
कडाक्याच्या थंडीमुळे तापमान घटलं तर कोंबडीच्या शरीरातील सुद्धा तापमान घटणार आणि वेळेवरती उपाययोजना झाली नाही तर हळूहळू कोंबडी बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शनला बळी पडणार व त्यानंतर तिचा जीव जाणार. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोंबड्यांसाठी या हिवाळ्यात सोयाबीन हे वरदान ठरू शकते, पण ते कशा पद्धतीनं आता समजून घ्या. बघा मित्रांनो, आपल्या कोंबडीला हिवाळ्यात कशाची गरज आहे? तर आपल्या कोंबडीला हिवाळ्यात गरज आहे जास्तीत जास्त प्रोटीनची आणि जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी फॅट्सची. कारण फॅट जर तिला जास्त प्रमाणात मिळालं म्हणजे स्निग्ध पदार्थ जर कोंबडीला जास्त प्रमाणात मिळाले तर या ठिकाणी कोंबडी स्वतःच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा उष्णता जनरेट करू शकते आणि हे सगळं उपलब्ध आहे या ठिकाणी सोयाबीनमध्ये. मी विस्तारानं तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो. बघा मित्रांनो, बाहेरच्या वातावरणामध्ये कडाक्याची थंडी पडली तर त्याच्यामुळं काय होणार? तापमान हे प्रचंड प्रमाणात घटणार. बाहेरच्या वातावरणातील या कडाक्याच्या थंडीमुळे वातावरणातील तापमान घटलं की आपोआप कोंबडीच्या शरीरातील सुद्धा तापमान हे घटायला लागते. कोंबडीच्या शरीरातील तापमान हे कमी व्हायला लागलं तर अशा परिस्थितीमध्ये कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढवणं गरजेचं असते आणि त्यावेळी सोयाबीन जे तुम्ही खाद्य म्हणून वापरले त्याचा आपणास इथं फायदा होऊ शकतो. हा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो चला तुम्हास सांगतो या ठिकाणी आता समजावून. तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस कोंबडीला आपण खाद्य म्हणून सोयाबीन देतो आणि हे खाद्य कोंबडी खाते त्यानंतर हे खाद्य तिला पचते. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारे अन्न घटक हे कोंबडीला सहाय्यता करायला सुरू करतात. सहाय्यता कशा पद्धतीनं होते ते समजून घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा खाद्य म्हणून सोयाबीन कोंबडीच्या शरीरात प्रवेश करते तर त्याच्यामुळं काय होते की कोंबडीच्या शरीरामध्ये सोयाबीन ऑइल सुद्धा प्रवेश करते. सोयाबीन ऑइलने कोंबडीच्या शरीरात प्रवेश केला की हे ऑइल कोंबडीच्या शरीरामधील जॉईंट्सला त्या ठिकाणी लवचिकता प्रदान करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोंबडीची जी हाडं असतात यामुळे ही हाडं या ठिकाणी मजबूत व्हायला सुरू होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोंबडीच्या शरीरातील जे तापमान असते ते जवळपास 5 ते 10 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी हे हितकारक ठरते आणि याच्यामुळं कोंबडीच्या शरीरामध्ये जो बॅक्टेरियल इन्फेक्शनचा प्रकार आहे किंवा व्हायरल इन्फेक्शनचा प्रकार आहे तो या असणाऱ्या अग्नीमुळं या ठिकाणी भस्म होऊन जातो. याच्यामुळे प्रत्येक आजार दुरुस्त होणं जरी कठीण असलं तरी जवळपास कोंबडीवरती इनिशियल स्टेजला येणारे जे काही आजार आहेत ते तब्बल 60 ते 70% होऊन जातात कमी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, की जे प्रोटीनचं प्रमाण आहे त्याच्यामुळं कोंबडीच्या शरीरातील आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता ही भयंकर वाढते. कोंबडीची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता जर भयंकर प्रमाणात वाढली तर याच्यामुळं कोंबडी वातावरणीय बदलामुळे जे बॅक्टेरियल आणि त्या ठिकाणी व्हायरल इन्फेक्शन तिच्यावरती येऊन घातले तर त्यापासून स्वतःचा बचाव करण्यास सक्षम होते आणि यामुळं हिवाळ्यामध्ये कोंबड्यांना खाद्य म्हणून सोयाबीनचा वापर जर आपण सर्वांनी योग्य प्रमाणात केला तर तुम्हाला सांगतो कोंबड्यांवरती येणाऱ्या आजारांचं प्रमाण हे 60 ते 70% होऊन जाते कमी. मग या असणाऱ्या सोयाबीनचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून हिवाळ्यात कसा करावा व किती प्रमाणात करावा चला हे समजून घेऊयात. बघा मित्रांनो, जर हिवाळ्यात आपल्याला कोंबड्यांना खाद्य म्हणून सोयाबीन द्यायचं असेल तर याचा वापर करण्याची एक सोपी पद्धत आहे की सोयाबीन जे स्वस्ताचं मिळते ते आणायचं आणि त्याचा भरडा करायचा आणि 80 किलो असणाऱ्या आपल्या खाद्यामध्ये 20 किलो सोयाबीन हे मिसळायचं. त्याच्यावरती गुळपाण्याचा शिडकावा करायचा. सोयाबीन मिसळायचं म्हणजे भरडा करून मिसळायचं आणि मग हे सोयाबीन एकत्रित झाल्यानंतर प्रति कोंबडी दिवसाला आपल्याला हे एकूण खाद्य जे आहे ते 30 ते 40 ग्राम द्यायचं आहे. लक्षात घ्या, हिवाळ्यात कोंबड्यांना लागणारी भूक ही एरवीपेक्षा 20 ते 25% अधिक असते. नॉर्मल वेळी कोंबडी 100 ग्राम खाद्य खात असेल तर कोंबडीला हिवाळ्यात 120 ते 125 ग्राम खाद्याची आवश्यकता असते. ही परिपूर्ती या ठिकाणी स्निग्ध पदार्थ असल्यामुळे सोयाबीनच्या माध्यमातून या ठिकाणी होऊन जाते.
मग अशा पद्धतीने जर आपण सर्वांनी या हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून केला सोयाबीनचा वापर, तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो या छोट्याशा बदलामुळे कोंबड्यांवरती येणारे आजार हे तब्बल 60 ते 70% होऊ शकतात कमी. आणि तुम्हाला माहिती आहे की एकदा कोंबड्यांवरती येणाऱ्या आजारांचं प्रमाण कमी झालं तर 100% या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपणास कधीही कोणीही वंचित करू शकणार नाही. मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती जी आपल्यासमोर मी या ठिकाणी सादर केली आहे. मित्रांनो, अशीच बारीक-सारीक माहिती आपल्याला योग्य वेळी मिळत नाही आणि म्हणूनच आपलं त्या ठिकाणी नुकसान होते. पण समजून घ्या मित्रांनो, की नशीब पालटण्यासाठी आता ही बारीक-सारीक माहिती थेट मी आपल्यापर्यंत ट्रेनिंगच्या माध्यमातून पोहोचवणार आहे. कारण मी सुरू केली आहे नशीब पालटणारी एक ऑनलाईन ट्रेनिंग, जी ऑनलाईन ट्रेनिंग उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन करेल व या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊन सामान्य कुक्कुटपालक बांधव लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग रिओपन करू शकतो. मित्रांनो, राज्यातील शेकडो कुक्कुटपालक बांधव आमच्यासोबत जोडून आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत. जर आपल्याला सुद्धा या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल, तर आजच आपण नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपणास उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन केलं जाते. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममुळे आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांच्या फार्ममधील कोंबड्यांचा खाद्य खर्च हा तब्बल 80% कमी होतो. आमच्या मार्गदर्शनामुळे आपल्या कोंबडीवर येणारे आजार हे कमी होतात, कारण लसीकरण कधी व कसं करायचं हे आम्ही समजावून सांगतो. लसीकरण केल्यानंतर जर तात्काळ कोणता आजार उद्भवला तर त्याची लक्षणं पाहून त्या ठिकाणी तात्काळ औषधोपचार त्या ठिकाणी सांगितला जातो. आणि याच्यामुळं काय होते की कोंबड्यांवरती येणाऱ्या आजारांचं प्रमाण सुद्धा कमी होऊन जाते. त्याचबरोबर शेड कसा उभारावा, लांबी किती असावी, रुंदी किती असावी, उंची किती असावी, कमीत कमी जागेत, कमीत कमी भांडवलात व कमीत कमी मेहनतीत व कमीत कमी वेळेत शेड कसा उभारावा याबद्दल मार्गदर्शन केलं जाते, ज्यामुळे तुमची पैशाची, मेहनतीची, वेळेची आणि जागेची होऊन जाते बचत. त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग, फीडिंग, वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन, ज्यामुळं छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास आपणास होणार नाही. सरतेशेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी, कोंबडा, अंडे आणि पिल्ले यांची विक्री कधी, कुठे व कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं जाते आणि हे मार्गदर्शन प्राप्त करून आपण लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता. मग प्रश्न आहे की ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते व या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं जॉईन व्हायचं? ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण जॉईन झालात की सुरुवातीला लेक्चर, त्यानंतर वेदर बुलेटिन व सरतेशेवटी प्रश्न उत्तर असतात. म्हणजे एकही अडचण या ठिकाणी शिल्लक राहत नाही आणि जे काही घडते ते लाईव्ह असते, त्यामुळे रेकॉर्डेड काही नसते. तुम्ही थेट प्रश्न मला सुद्धा विचारू शकता. मित्रांनो, या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आता प्रवेश कसा घ्यायचा आहे 2 मिनिटात समजावून सांगतो. यासाठी आपल्याला 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करायचा आहे. 84 21 82 62 62 या क्रमांकावरती आपण कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय करतील, आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265088460 या क्रमांकावरती तुम्हाला काय करायचं आहे, 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. कारण हा क्रमांक लखन सर आपणास पाठवतील. या क्रमांकावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळून जाईल आणि हे मार्गदर्शन प्राप्त करून अलगदपणे आपण लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून प्राप्त करू शकतात. खऱ्या अर्थानं हा व्यवसाय करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी संपर्क साधा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती.
तर हा होता मित्रांनो व्हिडिओ, ज्यामध्ये आपण बघितलं की कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून हिवाळ्यात सोयाबीनचा वापर का करावा, किती करावा, कसा करावा, यामुळे काय काय होऊ शकतात कोंबड्यांना फायदे व कशा पद्धतीनं होऊ शकतात 60 ते 70% आजार कमी. व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार.